नमस्कार, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त तोंडाला चव आणणारी झटपट मसाला मिरची ही रेसिपी पाहणार आहोत। भरली मिरची किंवा मसाला मिरची ह्या पद्धतीने जर तुम्ही वाटण बनवून किंवा मसाला तयार करून जर बनवलात तर तुमच्याही मिरच्या मस्त अशा झटपट तयार होतात आणि टेस्टी अशी भन्नाट आपली ही मिरची तयार होते। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीने बघा मी छान अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या आणि आतून अशा पद्धतीने कट मारायचा। मिरच्याची देठ सुद्धा तसेच ठेवायचे आहे जेणेकरून दिसायला पण छान दिसतील। जर तुम्हाला नको असेल तर देठ काढून टाकू शकता। आतून थोडंसं मीठ लावायचं जेणेकरून जो काही आपण मसाला भरतो ते छान असं आतून पण मीठ लागलं पाहिजे, ज्यामुळे मिरच्याची टेस्ट अजून छान होते। तर बघा अशा पद्धतीने हे कापून आपण ठेवून दिलेलं आहे साईडला। तरी तर मी 4 चमचे मोठे बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून बेसन आपल्याला छान असं मस्त मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं राहता कामा नये। तर अशा पद्धतीनं मंद आचेवर आपल्याला थोडंसं तेल टाकून छान असं बेसन आपलं खमंग वास येईपर्यंत भाजायचं, जेणेकरून मिरच्या आपल्या ह्या कच्च्या किंवा पिटाळ लागत नाही। तर बघा अशा पद्धतीने छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये धण्याची पावडर टाकलेली आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, हळद घ्यायची एकदम अर्धा किंवा पाव चमचा आणि थोडेसे जिरे टाकून घेते आणि आवर्जून इथं चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला। तर इथं मी 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाल्यामुळे छान असा चटपटीत फ्लेवर येतो। तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून अजून 2 मिनिटं हे मंद आचेच ठेवायचं, जर गॅस बंद केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा फ्लेवर येण्यासाठी इथं मी खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्याचा फ्लेवर मस्त मिरची टेस्टी होण्यासाठी अशा पद्धतीचे आपण मसाले घेतलेले आहेत, जेणेकरून खोबऱ्याची पण आणि शेंगदाण्याची पण छान अशी टेस्ट लागेल। तर तुम्हाला जर बेसन नको असेल तर तुम्ही शेंगदाणा आणि खोबऱ्याचं जे हे मिश्रण आहे त्यामध्ये हे मसाले टाकून छान असं मिक्स करून थंड करून हे मिरच्या बनवू शकता, पण बेसनमुळे छान अशी टेस्ट लागते। तर बघा अशा पद्धतीने सगळं थंड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी दही टाकून घेते। तर तुम्हाला दही कमी जास्त तुम्ही करू शकता। छान असे वेगळ्या पद्धतीची आपली ही मिरची टेस्टी लागते। तुम्ही आवर्जून ह्यामध्ये दही आणि लिंबू टाका, जेणेकरून आंबट असे मिरच्या आपल्या तयार होतात। जसं आपण सांडगी मिरची करतो, वाळवली जाते, त्या पद्धतीची पण आपण लगेच हे तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ह्या मिरच्या जर जास्तच तिखट असेल तर लाल तिखट थोडंसं कमी टाकायचं। ह्या मिरच्या थोड्या तिखट होत्या म्हणून मी लाल तिखट कमी टाकलं होतं। आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला ह्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर छान असं दाबून आपल्याला हे मिश्रण सगळं भरून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीनं बघा मस्त आपल्या ह्या मिरच्या मसाला भरून तयार करून घेते। ह्याच पद्धतीनं दुसरी पण मिरची तुम्हाला मी भरून दाखवते। अशा पद्धतीनं भरायचं आणि छान असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं। सगळ्या मिरच्या ह्याच पद्धतीनं मी भरून घेते। तर अशा पद्धतीच्या मिरच्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मस्त लागतात। तर बघा इथं मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेला आहे आणि आपला हा मसाला सुद्धा उरलेला आहे। तर इथं मी तेल गरम करून घ्यायला एक कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं, जेणेकरून मिरच्या त्यामध्ये परतल्या जाणार इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे। आणि तेल गरम थोडंसं नॉर्मल झालं त्यामध्ये आपली हे एक मिरची अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे आणि उलट पालट करून आपल्याला हा मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत, परतून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बघा सगळ्या मिरच्या मी ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि 2 मिनिटं झाल्यावर बघा तेल छान असं
गरम झालं की तो आपण उलटपालट करून सगळ्या बाजूनं आपल्या ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मिरच्या कच्च्या राहणार नाही आणि टेस्ट पण चांगली येते। तर बघा उलटपालट करून अशा पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या भाजून घ्यायचं आहे। दही आणि लिंबू टाकल्यामुळे आपलं जे मिश्रण होतं ते छान असं घट्टसर झालेलं आहे, ते मिरचीमधून जास्त प्रमाणात बाहेर निघत नाही। तर बघा अशा पद्धतीनं छान आपल्या ह्या मिरच्या 2-3 मिनटं परतून घ्यायच्या आणि जे उरलेलं मिश्रण होतं ते पण ह्यामध्ये टाकून मी आता हे मिक्स करून घेते। छान असं मंद आचेवरच प्रोसेस करायची, जास्त गॅसची फ्लेम असेल तर हे जे आपलं मिश्रण आहे ते करपून काळपट होतं, त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही मंद आचेवरच ह्या मसाला मिरच्या तयार करून घ्यायच्या। बघा किती मस्त दिसायला अप्रतिम आणि खायला टेस्टी अशा झटपट मसाला मिरच्या तयार झालेल्या आहेत। या पद्धतीने जर तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की एकदा करून बघा, खूप छान लागतात भाकरीसोबत, चपातीसोबत, दही भाकरी आणि ह्या मिरच्या खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते। तर अशाच पद्धतीने मी छान असं हे मिक्स करून घेते आणि आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। उलटपालट करून बघा मस्त दोन्ही साईडनं आपल्या ह्या मिरच्या मी तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत आणि दिसायला अप्रतिम आणि खायला टेस्टी अशा झटपट होणाऱ्या मिरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा झटपट आणि नवीन रेसिपी मी अपलोड करत असते, नक्की जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि कशा झाल्या सगळ्या रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। बघा अशा पद्धतीनं आपले मस्त मिरच्या तयार झालेल्या आहेत। असाच आपण एक व्हिडिओ पारंपरिक आणि झटपट होणारा घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।